चक्क कोयत्याचा धाक दाखवून अज्ञात 4 चोरट्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याला लुटल्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात चोरट्यांची दहशत पसरत असून खाकीची दहशत संपली की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे। पैठण तालुक्यातील पाचोड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रवींद्र आंबेकर हेड कॉन्स्टेबल आहेत। ते कडेठाण बीड जमादार म्हणून काम पाहत आहेत। मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी रवींद्र आंबेकर साध्या युनिफॉर्म मध्ये होते। ते कडेठाण परिसरातील गावांना भेट देऊन रात्री आपल्या दुचाकीने पाचोड पैठण रस्त्यावरील पाचोड शिवारात ते दुचाकीवरून येत असताना त्यांच्या पाठीमागून अचानकपणे 2 दुचाकी आल्या आणि त्यांनी आंबेकर यांच्या दुचाकी समोर आडवी गाडी लावून दोन्ही दुचाकीवरील चौघांनी खाली उतरून हातात कोयते घेतले। कोयत्यांचा धाक दाखवत त्यांनी आंबेकर यांच्या हातात असणारी सोन्याची अंगठी, खिशामधील 30,000 रुपये रोख रक्कम, एक आयफोन असा एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करत धूम ठोकले आहेत। ही घटना घडल्यानंतर आंबेकर तातडीने समोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर जाऊन सर्व घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना दिली। ते तातडीने आपला फौजफाटा घेऊन पाचोड पैठण रस्त्यावर गेले, मात्र तोपर्यंत चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले होते। चक्क पोलीस कर्मचाऱ्यालाच लुटल्यामुळे आता पाचोड परिसरात चोरट्यांची दहशत वाढल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता परिसरात पाचोड पोलीस स्टेशनच्या खाकीची दहशत संपली की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली। मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गावांमध्ये किरकोळ चोरीसह मोठ्या चोऱ्यांचे प्रकरण देखील वाढत आहे। रवींद्र आंबेकर यांनी अज्ञात 4 चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस कर्मचाऱ्यालाच लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांच्या शोधात कामाला लागली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे। लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।